सध्या लोकसभेचे वारे सर्वत्र वाहू लागलेले आहेत। अशात आज जे आहे आचारसंहिता लागू होईल अशी चर्चा सर्वत्र आहे। आपल्यासोबत यावर बोलण्याकरिता माजी आमदार व BRSचे पूर्व विदर्भ समन्वयक चरणभाऊ वाघमारे आहेत। त्यांच्याशी आपण थेट चर्चा करून घेऊया। चरणभाऊ, काय सांगाल? आपले जे आहे आपलं नाव जे आहे महाविकास आघाडीकडून लोकसभा लढवतील म्हणून सध्या चर्चेत मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण यावर काय सांगाल नेमका? ॲक्च्युली माझ्या तुमसर विधानसभा क्षेत्रातीलच्या बाहेरच्या माझ्या हितचिंतकांनी माझ्यासमोर खूप प्रस्ताव ठेवले। काही काँग्रेसचे मंडळी माझ्याकडे आले, काही राष्ट्रवादीचे आले, काही शिवसेनेचे आले, म्हणजे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाचे बरेच लोक मला मिळाले की चरणभाऊ तुम्ही लोकसभा लढा। मी त्यांना तेच सांगितलं की कोणाच्या कोट्याला जाते त्यावर डिपेंड आहे आणि समजा मी लोकसभा लढतो म्हटलं तर कोणीही घटक पक्षाचा व्यक्ती किंवा पदाधिकारी माझ्यावर नाराज राहता कामा नये। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। असं जर असेल आणि पार्टी पूर्ण ताकदीनिशी मला मदत करणार असेल तर मी निवडणूक लढायला तयार आहे। आपले कार्यकर्ते यासाठी तयार आहेत का आणि त्यांचं काय नेमकं मत आहे की तुम्ही काँग्रेसमधून लढावं, राष्ट्रवादी शरद पवार गटामधून, की नेमकं तुम्ही BRSमध्ये असाल आणि तुम्हाला पाठिंबा देतील असं आहे काय नेमकं? माझ्या कार्यकर्त्यांसाठी माझी पार्टी, त्यांची पार्टी चरण वाघमारे हेच आहे, त्याच्यामुळे मी जो निर्णय घेईन त्या निर्णयाशी ते सहमत राहतील। आणि जे आहे महायुतीमधून परिणय फुके किंवा सुनील मेंढे हे खासदारकीची निवडणूक लढू शकतात, ते आपण कोणासोबत कम्फर्टेबल असाल? मला कोणीही चालेल निवडणूक लढायला। समजा सुनील मेंढेंना तिकीट झाली तर त्यांनी 5 वर्ष या मतदारसंघात कोणते काम केले याचा हिशोब द्यावा लागेल, जनता त्यांना उत्तर देईल निवडणुकीत। परिणय फुकेंनी गेल्या 6-7 वर्षामध्ये कसे कारनामे केले, या जिल्ह्यामध्ये सत्तेचा दुरुपयोग कसा केला याची जाणीव लोकांना आहे, त्यालाही निवडणुकीत जनता धडा शिकवेल। धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी लढाई राहील। महाविकास आघाडीमध्ये आपल्या लढण्याची चर्चा आहे, तर आपली चर्चा याच्यासोबत म्हणजे कोणासोबत झाली आहे? वरिष्ठांपैकी अशी कोणासोबत चर्चा सध्या सुरू आहे? माझी कुठल्याही वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली नाही। फक्त महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याशी 2दा चर्चा झाली। काँग्रेसच्या स्थानिक लोकांशी माझी चर्चा झाली। वरिष्ठाशी अजूनही चर्चा झालेली नाही। तशीही म्हणजे लोकांचे प्रस्ताव आहेत, मागणी आहे म्हणून मी लढण्यास इच्छुक आहे। अन्यथा मला तिकीट दिली नाही किंवा नाही दिली तरी मी समाधानी आहे। भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कसा हरेल त्या दृष्टीने माझी रणनीती राहील आणि मी पुढच्या काळामध्ये मला जर उमेदवारी मिळाली नाही तर माझ्या विकास फाउंडेशनच्या आणि BRSमधल्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक सामूहिक बैठक जिल्हा स्तरावर घेईन आणि त्या बैठकीमध्ये कोणाला मदत करायची याची व्यूहरचना आम्ही ठरवू। नक्कीच भाजपला कशाप्रकारे हरवू यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्नशील आहोत असे जे मत आहे माजी आमदार चरण वाघमारे यांनी व्यक्त केलेले आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।